या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। आज जगासोबतच देशासमोर वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण झाली आहे। या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धनाची गरज आहे। पर्यावरण संतुलन राखणे महत्त्वाचे आहे, तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे। त्यासाठी युवकांनी काम करावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले। शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 21 मार्च 2025 या कालावधीत विद्यापीठामध्ये आयोजित प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचा समारोप कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाला। यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम कवी प्राध्यापक चंद्रशेखर मलकमपट्टे, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉक्टर वीरभद्र दंडे यांनी केले। कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे। तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य अवलंबून आहे। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचा युवा प्रेरणा शिबिर संपन्न झाले। यामध्ये तरुणींना तज्ञांचे मार्गदर्शन लाभले। विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांनी 5 दिवस घालवले। जाताना येथील अनुभव घेऊन देशासाठी योगदान देण्याकरता विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले। प्राध्यापक मलकमपट्टे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। युवा प्रेरणा शिबिरामुळे विद्यार्थ्यांना करिअरसाठी निश्चित फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। या शिबिरात एकूण महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून 200 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। यावेळी सहभागी विद्यापीठ आणि स्वयंसेवकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी सहभागी स्वयंसेवक आणि संघ प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व डॉक्टर अंबादास भास्के यांनी केले, तर आभार डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।